नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. परत तुमच्यासमोर कारण याचं कारण हे की आता मी चाललो आहोत मी फॅमिली अक्कलकोटला. योग आला आहे, स्वामींचं बोलवणं आलं आहे. चला आता अक्कलकोटला जाऊया. अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर ही ठिकाणं करायची आहेत सोलापूरची आपल्याला आज म्हणजे तसंच आता जी आम्ही निघू. आता वाजलेत किती 4 वाजून 8 मिनटं झाली आहेत. तर आम्ही आता गोरेगाववरनं निघू. गाडीच घेऊन जातो आहे. गोरेगाववरनं निघू. मोठे एक्सप्रेस वेला हॉल्ट घेऊ फूड प्लाझावर थोडा नाश्त्यासाठी. आणि मग तिथून पुण्यामार्गे पुणा सोलापूर हायवे पकडून आपण आधी जाऊ तुळजापूरला. तुळजापूरवरनं येऊन मग बाकीचे ठिकाणं करू, पण आधी आपण तुळजाभवानीचं दर्शन घेऊ देवीचं. चल तुम्ही पण माझ्यासोबत राहा. ड्राईव्ह करेन तर जास्त दाखवू शकत नाही, पण मध्ये मध्ये जिथे शॉर्ट्स घेईन ते नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. जास्त बॅग्स तर नाही घेतल्यात, फक्त 2 बॅगा घेतल्यात सामानांच्या. ही एक आहे आणि एक ती निकूची बॅग आहे. चला तर मग आपण पुढे भेटू. श्री स्वामी समर्थ. सुखरूप घेऊन जावं. साडेसहा झालेत. जस्ट तळेगावचा टोल प्लाझा क्रॉस केला. फूड कोर्टला थांबलो होतं. फूड कार्निवलला तिथे थांबलो. ॲक्च्युली खूप लवकर आलो आहे. रस्ता खाली भेटला. जास्त पण नाही पळवली. स्पीड लिमिटमध्येच होतो आपण 100च्या. म्हणजे एक्सप्रेसला अलाउड आहे स्पीड लिमिट. थंडी खूप. आता इथं टेम्परेचर दाखवत आहे मला 23 डिग्री. सो मस्त वाटतं आता इथे. जरा धुकंही आहे. आणि माझ्या मागे हे कॅप्चर होत आहे की नाही माहीत नाही. हे मस्त एक काय कॅप्चर झालं आहे वरती. मस्त व्ह्यू दिसतोय ते. मागे दाखवतो. कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत आहे की नाही माहीत नाही. विजयानंद VRL मल्टी एक्सेल. मस्त गाडी यार. फक्त खंडाळा घाटात थोडा अडथळा आले, कारण ते मोठे ट्रक्स वगैरे होते. मग ते राईट लेफ्ट करत मग यायला लागलं. पण ते त्यांची पण काय चुकी नाही ॲक्च्युली. चढत नाहीत गाड्या त्या घाटात. चला आता जिथे आता आपल्याला पुण्यावरनं आता मला पण मॅप बघावं लागेल. मला पण ॲक्च्युली एक्झॅक्ट रोड माहीत नाही तो कुठून जायचं आहे. सो लेट सी. चलो पुढे भेटू. झालेत. जस्ट आता शिरा मागवलेला आणि इडली सांबार आणि एक डोसा होता. तर टेस्ट वाईज पण छान होतं आणि फूड क्वांटिटी पण छान होती. ॲक्च्युली लास्ट टाईम मी जेव्हा कोल्हापूरला होतो तेव्हा इथं खाल्लेलं तेव्हा ॲक्च्युली कमी होती. मे बी तेव्हा लेट झालेला. नाही आता कसं लवकर आलो आहे तर क्राऊड पण कमी आहे, त्यामुळे मे बी असेल पण त्याने कोणी क्वांटिटी जास्त दिलेली. पण टेस्ट सेमच आहे. आता बघा आज जरा अजून उजाडलं आहे. आता मस्त वाटतं. ऊन काय लागतंय. काका गाडी बसतील. गाडी म्हणजे बघत नाही पुढे आजूबाजूला काय आहे. आपण मागे बसून सांगायला हो. मागून पुढचा आमचे तरी व्हिडिओ घेतोच आहे. चालूच आहे. सरळ जायचं.
सरळ जायचं. दर्शन घेतलं तर गर्दीतनं बाहेर आलोय. संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे तिथे. बॅग आधी बरी पडते ऍक्च्युली वॉलेट वगैरे ठेवायला. पाय पण भाजतायत. बघ आणि हे राहणार ना 3 दिवस. काय ते असं अगदी खायला काय ते तेच खायला मिळालं. रामफळ पाहिजे. पोरी कुठे गेल्या? 100 रुपये किलो आहे तिकडे आहेत. आणि 100 पंढरपूर कडून उपयोग नाही. आणि उलट जावं लागतं. मग आता आम्हाला कसं आम्ही सोलापूरला यावं लागणार तुला. पुन्हा ट्रेनमध्ये सोलापूरला पंढरपूर करून घ्या. मग दोन्ही करून घ्या. अच्छा चालेल ना. पंढरपूर किती आहे? पंढरपूर इथून 110 किलो आणि अक्कलकोट जवळ आहे. इथून सोलापूरला जायचं. इथून 500. इथून तुला सोलापूरला जायचं. सोलापूरवरूनच फाटा आहे. पॉईंट सोलापूर. मेन सोलापूर आहे सगळीकडे जायला. मग तुम्ही जर आता पंढरपूर करून आलो मुक्काम करून म्हणजे तुम्हाला अक्कलकोटला चांगली सोय. अक्कलकोट गाणगापूरून डायरेक्ट पंढरपूरला जाऊया. असं करूया येताना. ॲक्च्युली इन शॉर्ट जिथे आपल्याला जायचं आहे सोलापूरवरूनच फाटे आहेत. पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर. तर आता कुठे अक्कलकोटला जाऊया ना. पंढरपूर करूया. अगं तो काय बोलला? सोलापूरलाच जायचंय तुला ना. हिशोब तुला ते 65 करायचं हे तेवढंच करायचंय. हां हिशोब तुझं तिकडे जा नाही तर इकडे जा. सोलापूरच मेन आहे. सोलापूरच मेन आहे तुझं. सोलापूरवरूनच फाटे आहेत ना तुझे. पण नाही मी काय म्हणतो ऐकून घे. माझं ऐकून घे. अक्कलकोट आणि गाणगापूर असं मग मी तेच सांगते ना. मग पंढरपूर करून घेऊया. मग उद्या सकाळी आपण अक्कलकोट गाणगापूर एकत्र होईल ना. चालेल पंढरपूर करूया. अरे पण दोन्ही पंढरपूर बघूया ना किती किलोमीटर आहे. इकडे पण जायचं इकडे पण जायचं. काय सांगते तू? पंढरपूर इथून दाखवतंय 113 किलोमीटर. 1 तास दाखवतोय. 1.5 तास. आणि अक्कलकोट बघावं लागेल. पंढरपूर बरोबर 1 तास दाखवतंय. मग प्लॅन असा आहे की पंढरपूरला राहतो. मग नंतर अक्कलकोट, गाणगापूर 2 ठिकाणं राहिली ना. चला तर आपण पंढरपूरला जाऊ आता. ठीक आहे ना. मंदिरापासून अप्रॉक्स 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवरतीच आहे. 5 to 10 मिनिट्सच्या वॉकेबल आहे. पण ओपन पार्किंग आहे. शेडेड नाही आहे. तो गाडी आता मजबूत तापलेली असणार. थोडं थंड करावी लागेल. म्हणजे थोडी वाफ बाहेर पडून येते. ते एसीचं कूलिंग होणार नाही परत त्याच्यात. ॲक्च्युअली आमचा प्लॅन असा आहे की इथून आता पंढरपूर विचार केलेला. पण पंढरपूर ते उलटं पडणार. एका साईडला होतं. आणि डिस्टन्स पण 116 116 किलोमीटर दाखवतं आहे. म्हटलं ते लांब पडेल परत. म्हणजे आधी अक्कलकोट करू. इथून अक्कलकोटवरनं स्टे करू आज रात्री. उद्या गाणगापूर करू सकाळी. परत अक्कलकोटला येऊन मग नेक्स्ट डे पंढरपूरला जाऊ. असा तर प्लॅन आहे सध्या तरी. पण आता हे फिक्स आहे की आता आम्ही अक्कलकोटला जातो आहे. चला तर हे इथे पार्किंग आहे ओपन शेडेड. नगर परिषद हे ग्राउंड आहे शाळेचं.
इकडे पार्किंग आहे, बघू शकता इथे ओपन पार्किंग आहे पूर्ण. गाडी लावली आपण इथेच. चार वाजून 10 मिनटं झालीत. अक्कलकोटला आलोत. हार्डली तासाभरात आलो आम्ही अक्कलकोटला. ही पार्किंग स्पेस आहे इथे. रूम शोधायला जातो आम्ही. स्वामी समर्थ यात्री निवास तिथे जातोय. काय आलं? काय बोलले? चल विचारूया. चला आता रूम शोधूया आपण. जिथे आता मगाशी कार पार्क केली ना आपण, त्याच बॅक साईडला यात्री निवास म्हणून आहे. लकीली तिथे रूम्स आपल्याला भेटल्यात. ग्राउंड फ्लोअरलाच आहे आणि इथे पार्किंगची पण सुविधा आहे. इथे बघू शकता इथे पार्किंग पण आहे. शेडेड आहे, मस्त झाडाखाली लावली आहे. थोडं थंड राहील गाडी पण. मग फ्रेश बीच होऊन आपण मग दर्शनाला निघू आपण. इथे स्टे केला आहे भक्त निवास स्वामी समर्थ वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट. वटवृक्ष देवस्थानच्या इथे. तर इथे आम्हाला रूम पडला. रूमची कॉस्ट 2000 रुपीज आहे. उद्या मॉर्निंगला चेकआउट करू आणि गाणगापूरला जाऊ. तुम्हाला ही स्पेस दाखवतो. स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात आलो आहे. गर्दी बघू शकता माझ्या मागे. नव्हतं एवढी असेल. पुढे जा पुढे जा. लावलं 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 तरी विचारतात. काहीतरी विचारत का भाषा काय काय तरी बोलला तू. लाईन बघा माझ्या मागे. हो थांबा हो. काका मामा जाऊ दे. चला उशीर होते. जाऊ दे रे. एक मिनिट. चल चल चल. लाईनच समजत नाही कशी जाते. देऊ स्वामींच्या खूप गर्दी आहे. शिवाबाने बनते बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. संपवतो कारण मी जास्त खेचत नाही हा व्हिडिओ. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तो दुसरा व्लॉग असेल तो माझा गाणगापूर आणि पंढरपूरचा असेल, तो बघायला विसरू नका.